वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडी, दर्शने नासे व्याधी पिडा, ऐसा सवंगडा ज्ञानदेव, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, नाचतसे अलंकापुरी, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुकार, सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम, खलानिशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने वडा होईन मी. हे सारस्वताचे गोड, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधानी अमृते वाढ शिंपोणी जे. विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देवावडी. संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं, ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले, त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने
विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व अलंकापूर क्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. विठाल 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 विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या साठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फ्रूटवाला धर्मशाळेच्या वतीने आणि आंबेगाव तालुका दिंडी समाजाच्या वतीने दशमीच्या दिवसाची ही कीर्तन सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने ज्ञानोबरायांच्या समाधीचं काहीसं चिंतन घडावं यासाठी शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून शांती ब्रह्मश्री नाथ महाराज ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने जीवाला कोणते कोणते लाभ होतात ते भगवंताच्या मुखातून नामदेवरायांच्या समोर प्रकट करतायत. विठाला 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 विठाला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा हा अखंड समाधी सोहळा संजीवन समाधी सोहळा आहे. ज्ञानोबराय समाधीस्थ होत आहेत. ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, पण या समाधी घेण्याच्या पाठीमागे विश्वाच्या उद्धाराची असलेली जी भूमिका आहे ती भूमिका या अभंगातून व्यक्त होतीये. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा संपन्न करण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा पंढरीनाथ, देशोदेशीचे सर्व संत महंत, सर्व देवी देवता, ऋषी गण गंधर्व आदी करून सर्व या पंढरपूर क्षेत्रामध्ये उपस्थित होत आहेत. अष्टमीपासून हा उत्सव चालतो अगदी अमावस्येपर्यंत आणि असा उत्सव पूर्ण होतो. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसतायत. निवृत्तीनाथ महाराज समाधीच्या विवरावरती शिळा लावतायत. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसल्यानंतर त्यानंतरचा जो प्रकार आहे तो नामदेवरायांच्या आळीचा प्रकार आहे. वारकरी संतांमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये त्याला नामदेवरायांच्या आळीचे अभंग असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसले आणि बसल्यानंतर नामदेवरायांना मात्र ज्ञानोबरायांचा विरह काही केल्यास सहन होईना. नामदेवराय एकांतामध्ये जाऊन रडतायत, अश्रू डोळ्यातून वाहतायत. परमात्मा पंढरीनाथाने नामदेवरायांची स्थिती पाहिली आणि नामदेवरायांच्या जवळ परमात्मा पंढरीनाथ गेले. नामदेवरायांची समजूत काढावी, त्यांना सांगावं की आता आपल्याला पुन्हा पंढरपूर क्षेत्राकडे जायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा नामदेवरायांना समजून सांगू लागले. भगवान परमात्मा येईपर्यंत नामदेवरायांचा जो विचार आहे तो मनामध्ये चालू होता. पण जसं भगवान परमात्म्याला नामदेवरायांनी जवळ येताना पाहिलं तसं नामदेवरायांच्या मुखामध्ये ज्ञानोबरायांचा जो काही भजन चाललं होतं, जय जयकार चालला होता, तो जय जयकार थोडासा अजून वाढू लागला. नामदेवराय भगवंताला बोलू लागले की देवा, ज्ञानोबरायांचा विरह मला सहन होत नाही. जय जय शब्दे नाम बोभाये, जय जय शब्दे नाम बोभाये, केशवा जय जय शब्दे नामा बुभाई, केशवागा त्राहे त्राहे, मी व्याकुळ होता हे ज्ञानदेवा कारणे. नामदेवराय भगवंताला सांगतायत, देवा मी व्याकुळ होतोय. ज्ञानोबराय आता आपल्या दृष्टीला दिसणार नाहीत. समाधीमध्ये ज्ञानोबराय बसलेले आहेत ही कल्पना माझ्या मनाला सहन होत नाही. ज्ञानोबरायांना सोडून राहण्याची आम्हाला सवय नाही.
म्हणून ज्ञानोबरायांचं पुन्हा दर्शन व्हावं, ज्ञानोबरायांची पुन्हा भेट व्हावी अशी आमची इच्छा आहे. भगवंताने नामदेवरायांना सांगायला सुरुवात केली की नामदेवरायांना सांगायला भगवान बोलतायत, नामा आपल्याला पंढरपूरला जायला पाहिजे. ज्ञानोबराय जे कार्य साधण्यासाठी आले होते ते कार्य पूर्ण झालेलं आहे आणि ज्ञानोबरायांनी सर्वांसाठी आता समाधी घेतलेली आहे. आपण पंढरपूरला जायला पाहिजे. नामदेवरायांना जेव्हा भगवान असं सांगतायत तेव्हा भगवंताकडे नामदेवरायांनी पाठ फिरवली आणि नामदेवराय भगवंताला म्हणू लागले, देवा पंढरपूरला मी यावं असं जर तुला वाटत असेल तर मी तेव्हाच पंढरपूरला येईल जेव्हा मी माझ्या दृष्टीने ज्ञानोबरायांना पाहीन. पंढरीस दृष्टी देखेन ज्ञानेश, दृष्टी देखेन ज्ञानेश, दृष्टी देखेन ज्ञानेश. हरिताईन पंढरीस दृष्टी देखेन ज्ञानेश, दृष्टी देखेन ज्ञानेश, ज्ञानेश दृष्टी देखेन ज्ञानेश. तरीच येईन पंढरीस दृष्टी देखेन ज्ञानेश. नामदेवराय देवाला सांगतायत, देवा मी जर तुला पंढरपूरला यावं असं वाटत असेल तर ज्या वेळेला मी ज्ञानोबरायांना दृष्टीने पाहिल त्याच वेळेला मी पंढरपूरला येईल. तरीच येईन पंढरीस दृष्टी देखेन ज्ञानेश. ज्ञानोबरायांना पाहिल्याशिवाय, त्यांचं दर्शन पुन्हा झाल्याशिवाय मी पंढरपूरला येणार नाही. देवाने विचार केला, आता नामदेवराय हट्टाला पेटलेत, ज्ञानोबरायांचं दर्शन यांना द्यायला पाहिजे. देवाने नामदेवरायांची समजूत घालायला सुरुवात केली. देव सांगतायत, नामा तुला जर ज्ञानोबरायांचंच दर्शन घ्यायचं असेल तर पाठ वळवून एकदा माझ्याकडं पाहतं खरं. तू जर माझ्याकडं पाहशील तर तुला मी दिसणार नाही, तुला ज्ञानोबराय दिसते. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. देव मीची आहे, ज्ञान देव मीची आहे, देव मीची आहे, ज्ञान देव मीची आहे. नाही तुझा तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा. देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेव मीचे आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेवात्मा माझा. भगवंताने नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय फक्त माझ्याकडे वळून पहा. तुम्ही जर माझ्याकडे वळून पाहाल तर तुम्हाला ज्ञानोबरायांचं दर्शन होईल. आता देवाला अनेक रूप घेता येतात, त्यामुळे देवाला असं वाटलं ज्ञानोबरायांचं रूप घेऊ आणि नामदेवरायांची समजूत घालू. देव नामदेवरायांना सांगतायत, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेवात्मा माझा. मी आणि ज्ञानोबराय यांच्यामध्ये काही अंतर नाही, तुम्ही फक्त पाठीमागं वळून पहा. पाहिल्यानंतर तुम्हाला ज्ञानोबरायांचंच दर्शन होईल. नामदेवरायांनी ओळखलं की हे आपल्याला बनवतायत. प्रत्यक्ष समाधीतून ज्ञानोबरायांचं दर्शन द्यायचं सोडून देव ज्ञानोबरायांचा रूप धारण करून आपली समजूत घालतायत. नामदेवरायांना राग आला आणि नामदेवराय चिडून देवाला म्हणतायत, देवा ज्ञानोबराय आणि तुमचा आत्मा एकच आहे. हे जे तुमचं ब्रह्मज्ञान आहे, हे तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्या जवळच ठेवा. हे ब्रह्मज्ञान तुम्ही मला सांगू नका. नामा म्हणे देवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा, ब्रह्मज्ञान पोटी ठेवा.
ब्रह्मज्ञान पोटी ठेवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा नाम म्हण देवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा 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 नाम म्हणे देवा ब्रह्मज्ञान पोटी ठेवा. आपण मला जे ब्रह्मज्ञान सांगत आहात की तो माझा आत्मा आहे आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला ज्ञानोबारायांचं दर्शन होईल, हे तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्या जवळच ठेवा. मला प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचंच दर्शन झालं पाहिजे. नामदेवराय हट्टाला पेटले. देव पुन्हा पुन्हा समजून सांगतायत पण नामदेवराय ऐकायला तयार नाहीत. नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा तुला एकाच शब्दामध्ये सांगतो, ज्ञानोबारायांचं मला दर्शन झालं पाहिजे. हा जो आहे ही फक्त माझी इच्छा आहे, आवड आहे असं नाही. ज्ञानोबारायांच्या दर्शनाचा मला रोग जडलेला आहे आणि त्या रोगावरचं औषध एकच आहे, त्या रोगावरचा प्रयोग एकच आहे की पुन्हा ज्ञानोबारायांची भेट होणं, पुन्हा ज्ञानोबारायांचं दर्शन होणं. त्यामुळे तुला जर मी रडू नये, माझं दुःख जावं आणि मी पंढरपूरला यावं असं जर वाटत असेल तर ज्ञानोबारायांच्याच भेटीचा तू प्रयोग केला पाहिजे. भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग, ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग, ज्ञानाचा वियोग जडला हृदयोग, ज्ञानाचा वियोग जडला हृदयोग. भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा, भेटीचा प्रयोग करा देवा. ज्ञानाचा वियोग जडला हृदरोग, भेटीचा प्रयोग करा देवा. ज्ञानोबारायांच्या भेटीचा मला रोग जडलाय, त्यामुळं तुम्ही मला ज्ञानोबारायांची भेट घडवून द्या, हाच त्याच्यावरचा उपाय. भगवंताने समजून सांगून सुद्धा जेव्हा नामदेवराय ऐकत नाहीत, नामदेवरायांचं आणि भगवंताचं काहीतरी चाललंय बाजूला हे रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं. रुक्मिणी माता तिथं जवळ गेल्या आणि जवळ गेल्यानंतर पाहतायत तर नामदेवराय रडतायत, ज्ञानोबारायांच्या भेटीची इच्छा करतायत. रुक्मिणी आईसाहेबांना राहवलं नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला सांगितलं की माझ्या नामदेवरायांची इच्छा पूर्ण करा, समाधान करा. आता रुक्मिणी माता सुद्धा नामदेवरायांच्या पक्षात गेल्यामुळं देवाचा नाईलाज झाला. देवाने विचार केला की आता ज्ञानोबारायांना बोलवावं लागणार आणि प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन नामदेवरायांना घडवावं लागणार. मग देवाने गरुडाला जवळ बोलावलं. गरुडाला सांगितलं तू पुंडलिकरायांकडे जा, पुंडलिकरायांना बरोबर घे आणि पुन्हा ज्ञानोबारायांना घेऊन या. मग गरुड निघाले, पुंडलिकरायांच्या जवळ गेले. हे दोघे सुद्धा ज्ञानोबारायांच्या समाधीमध्ये प्रविष्ट झाले. ज्ञानोबारायांना सांगितलं आणि गरुडावरती बसून पुन्हा ज्ञानोबारायांना नामदेवरायांच्या भेटीसाठी आणलं गेलं. नामदेवराय पाहतायत की गरुडावरती ज्ञानोबाराय येत आहेत. ज्ञानोबाराय उतरले. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या चरणावरती लोटांगण घातलं. भेट झाली. तिथून पुढे सुद्धा मोठा उत्सव झाला. पुन्हा आपापसामध्ये चर्चा झाल्या, सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग नामदेवरायांची समजूत व्यवस्थित ज्ञानोबारायांनी घातली आणि ज्ञानोबाराय पुन्हा समाधीमध्ये बसले. समाधीमध्ये बसल्यानंतर मात्र देवाने काळजी घेतली की नामदेवरायांना एकटं सोडलं नाही. पाठीमागे एकटं सोडल्यामुळे परिणाम असा झाला होता
की त्यांनी पुन्हा ज्ञानोबारायांच्या दर्शनाचा हट्ट धरला होता. मग आता जेव्हा ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसले त्यानंतर नामदेवराय भगवंताला सांगतायत की देवा, ज्ञानोबारायांपासून या विश्वाला अनंत लाभ होणार आहेत आणि असे अनंत लाभ होत असताना सुद्धा ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसतायत हे काही मला पटत नाही. भगवंताने नामदेवरायांचा विचार ऐकला आणि भगवंताने नामदेवरायांना सांगायला सुरुवात केली, नामदेवा, ज्ञानोबाराय जे समाधीमध्ये बसतायत ते मुळातच या जगाला सोडून बसत नाहीत, तर या जगासाठी समाधीमध्ये बसतायत. ज्ञानोबारायांची जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. ज्ञानोबाराय या ठिकाणी जे बसलेले आहेत ते सगळ्या विश्वावरती उपकार करण्यासाठी, त्या विश्वाला तारण्यासाठी, म्हणून ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या समाधी घेण्यातून या विश्वाला कोणता कोणता लाभ होणार आहे हे एक एक लाभ भगवंताने नामदेवरायांना सांगायला सुरुवात केली. नामदेवराय विचारतायत, या सर्व जनांना ज्ञानोबारायांच्या समाधीपासून कोणते लाभ होणार आहेत? भगवंत सांगतायत, जे कोणी ज्ञानोबारायांचं दर्शन, या समाधीचं दर्शन घेतील, केवळ ज्ञानोबारायांच्या समाधी दर्शनाने या जगाला कोणते कोणते लाभ होणार आहेत ते लाभ भगवंत अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देवा. पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञान देवा. भगवंताने ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन जे कोणी घेईल त्या समाधी दर्शनाने कोणते कोणते लाभ होणार आहेत ते लाभ सांगायला सुरुवात केली. पहिला लाभ भगवंत सांगतायत की ज्ञानोबारायांच्या समाधीचं जो कोणी दर्शन घेईल त्याला मोक्ष नावाचा लाभ प्राप्त होईल. मोक्ष कशाला म्हटलं जातं? भारतीय दर्शनशास्त्रामध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्या 4 पुरुषार्थामध्ये जो परम पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ आहेत आणि मोक्ष परम पुरुषार्थ आहे. मोक्ष म्हणजे आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती, ज्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती असं म्हटलं जातं. याला चौथा पुरुषार्थ असं म्हटलं जातं, सायुज्य म्हटलं जातं. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यायसी व्यवस्था, या चिणाव चौथा पुरुषार्थ गा. मोक्ष म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप होणे. ज्ञानोबारायांचं दर्शन, ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन जो घेईल त्याला मोक्ष प्राप्त होईल. आता ज्ञानोबारायांच्या समाधी दर्शनाने मोक्ष कसा प्राप्त होऊ शकतो याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागेल. कारण हा जो मोक्ष आहे तो सामान्य पुरुषार्थ नाही, त्याला परम पुरुषार्थ असं म्हटलं जातं.
हा मोक्ष सहज प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्त करणं अत्यंत अवघड आहे, अत्यंत क्लिष्ट आहे. कारण हा सर्वात याच्यामध्ये जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणार. मोक्ष प्राप्त करण्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतायत, अधिकारी नाम आशास्ते फलसिद्धीर विशेषतः. फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. आणि मोक्षाचा अधिकारी कोण आहे? तर मोक्षाचा अधिकार सांगत असताना ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, संपत्ती आणि मुमुक्षुत्व असे 4 अंतरंग साधनं ज्याला प्राप्त झालेली आहेत, तो मोक्षाचा अधिकारी आहे. आता ही सगळी मोक्षाची जी काही अधिकाऱ्याची लक्षणं आहेत ती विस्ताराने आपण थोडी पाहून घ्या. विवेक असायला पाहिजे, वैराग्य असायला पाहिजे, समाधी, षटक, संपत्ती असली पाहिजे, त्यानंतर मुक्त होण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. यानंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परम श्रीगुरूंची, कृपाळू श्रीगुरूंची भेट व्हावी लागते. आणि भेट झाल्यानंतर त्यांची सेवा आपल्याकडून घडावी लागते. सेवा घडल्यानंतर मग ते आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार. आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर तुका म्हणे का नि ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. आपली जीवत्व दशा बाधित होणार आणि आपण परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणार. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी हा सगळा एवढा मोठा खटाटोप, एवढा मोठा प्रवास करावा लागतो. पण भगवंत नामदेवरायांना सांगतायत, नामदेवरायांना की ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन जर फक्त आपण घेतलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणजे एवढी सगळी खटाटोप आपल्याला करावी लागणार नाही. विवेक प्राप्त करा, वैराग्य प्राप्त करा, समाधी, षटक, संपत्ती मिळवा, मुमुक्षुत्व मिळवा, त्याच्यानंतर कर्मसाम्य दशा होणार, मग कोणीतरी श्रीगुरु भेटणार, त्यांची सेवा आपण करणार, मग ते ज्ञान देणार, त्यानंतर आपल्याला प्राप्त होणार मुक्ती. तो मोक्ष ज्ञानोबारायांच्या समाधी दर्शनाने सहज मिळणारा आहे. आता जर ज्ञानोबारायांच्या समाधी दर्शनातून मोक्ष मिळतो आहे तर तो कसा मिळतो आहे याचा थोडक्यामध्ये विचार करा. मोक्ष प्राप्त होण्यासाठी वेदांत शास्त्राने सांगितलेल्या चिंतनानुसार आपली जी वृत्ती आहे ती बाह्य घटपटादी विषयांना विषय न करता जेव्हा अंतर्मुख होऊन परब्रह्माला, चैतन्याला विषय करते वृत्तीव्याप्तीने, म्हणजे चैतन्याकार होते. चैतन्याकार झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी वृत्ती निर्माण होऊन नंतर तिचाही बाध होऊन आपण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो. म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी ब्रह्मदर्शन झालं पाहिजे. मग आता ज्ञानोबारायांच्या समाधीने जर मोक्ष प्राप्त होत असेल तर ज्ञानोबाराय नेमके कसे आहेत याचा थोडासा विचार करा. ज्ञानोबारायांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप सांगत असताना जेव्हा नामदेवराय पंढरपूर क्षेत्रामध्ये आहेत आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला नामदेवरायांनी आपल्याबरोबर यावं म्हणून ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताला सांगितलं की मला भूतळीची तीर्थ पाहण्याची इच्छा आहे. भगवंत म्हटले काहीच हरकत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं पण मला एकटं जाण्याची इच्छा नाही, बरोबर आपण नामदेवरायांना पाठवा. नामदेवराय कोपऱ्यामध्ये ऐकतायत. नामदेवरायांना असं वाटत होतं की देव याला होकार द्यायचे नाहीत, पण देवाने होकार दिला आणि नामदेवरायांची पंचायत झाली. नामदेवराय देवाला सांगतायत, देवा आपण मला पाठवत आहात. त्या प्रसंगामध्ये भगवंत ज्ञानोबारायांचा परिचय नामदेवरायांना करून देतात की ज्ञानोबारायांच्या बरोबर तुम्हाला तीर्थयात्रा करायला मिळते, हे तुमचं भाग्य आहे. कारण ज्ञानोबाराय कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा. भगवंत नामदेवरायांना ज्ञानोबारायांचा परिचय सांगताना शब्द वापरतायत. ज्ञानोबाराय कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. मग जर ज्ञानोबाराय प्रत्यक्ष परब्रह्म आहेत तर परब्रह्माला पाहिल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतो असा जर शास्त्राचा नियम आहे तर परब्रह्म स्वरूप ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मोक्ष का प्राप्त होणार नाही? विठाला विठाला अजून थोडासा विचार करा. ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना प्रसिद्ध अभंग आहे. एकनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या
स्वरूपाचा परिचय करून देत असताना सांगतायत की या भूतळावरती ज्ञानोबाराय प्रगट झाले, पण ज्ञानोबाराय जे प्रगट झालेले आहेत ती ज्ञानोबारायांची मूर्ती म्हणजे हाडामासाची मूर्ती नाही, तर ज्ञानोबारायांचा सर्व देह म्हणजे साक्षात कैवल्याचा देह आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, ज्ञानाचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, हो कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. नाथ महाराज ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना ज्ञानोबाराय कशाचा पुतळा आहेत? कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे केवळ एकरूप परमात्म्याचं स्वरूप, म्हणजे ज्ञानोबाराय हे साक्षात परब्रह्म आहे असं भगवंताने नामदेवरायांना सांगावं. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना कैवल्याचा पुतळा म्हणावं. याच्यावरून ज्ञानोबारायांचं स्वरूप हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि परब्रह्माचं दर्शन झालं की मोक्ष झाला. मोक्ष होण्यासाठी, मोक्ष प्राप्त होण्यासाठी परस्वरूप असलेल्या परब्रह्माचं दर्शन व्हावं लागतं. तस्मिन दृष्टे परावरे, पर असलेल्या परमात्म्याचं दर्शन झालं की जीव परमात्म स्वरूपाशी एकरूप होतो. अजून ज्ञानोबारायांना दिलेल्या विशेषणांचा विचार करा. जेव्हा रुक्मिणी मातेने ज्ञानोबारायांच्या संबंधाने इथे अलंकापूर क्षेत्रामध्ये समाधी प्रसंगामध्ये भगवंताला विचारलं की आपण यांच्यासाठी सर्व परिवार घेऊन आपण इथे आले आहोत, हे ज्ञानोबाराय नेमके कोण आहेत, ही सगळी भावंड कोण आहेत, या सर्वांचा परिचय भगवंताने एकेकाचा परिचय करून द्यायला सुरुवात केली. साक्षात प्रत्यक्ष ब्रह्मदेव सोपान रूपांच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. साक्षात सदाशिव स्वतः भगवान महादेव निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई मातेच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात ब्रह्म निघोट, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना तिथे भगवान शब्द वापरतायत की ज्ञानोबाराय म्हणजे ब्रह्म निघोट आहेत, म्हणजे घोटलेलं ब्रह्म म्हणजे ज्ञानोबाराय आहेत की ज्या ब्रह्मामध्ये कोणतीही उपाधी नाही. नाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना सांगितले ज्ञानोबाराय म्हणजे काय आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे अलक्ष मूर्ती ज्ञानोबा. तो अलक्ष मूर्ती म्हणण्याचा हेतू काय आहे? ज्याचं लक्षण करता येत नाही त्याला अलक्ष म्हटलं जातं. आणि शास्त्रामध्ये ब्रह्माचं लक्षण करता येत नाही. सच्चिदानंद रूपाने जे काही सांगितलं जातं ते अतद व्यावृत्तीने असदाचा बाध करण्यासाठी सत शब्दाचा प्रयोग आहे, जडाचा बाध करण्यासाठी चित शब्दाचा प्रयोग आहे.
दुःखाचा बाध करण्यासाठी आनंद पदाचा प्रयोग आहे. म्हणजे आतद व्यावृत्तीने जे सांगितलं जातंय ते काही त्याचं स्वरूपवाची लक्षणं ठरत नाही. जसं ब्रह्माचं लक्षण सांगता येत नाही तसं ज्ञानोबरायांचं सुद्धा लक्षण सांगता येत नाही. म्हणजे ज्ञानोबराय अलक्ष्य आहेत. अलक्ष्य म्हणण्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही प्रमाणाने ते ग्राह्य होणारे नाहीत. प्रमाण अगोचरत्व त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजेच ते ब्रह्मस्वरूप आहे. ज्ञानोबराय परब्रह्म आहेत आणि परब्रह्माचं दर्शन झाल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने जीवाला साक्षात मोक्षाचा लाभ होणार आहे. पहिला लाभ सांगितला. बरं, फक्त मोक्षच मिळणार आहे असं नाही, तर त्याच्या पुढे भगवान सांगतायत मुक्तींची सुद्धा प्राप्ती ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने होणार आहे. मुक्ती कशाला म्हटलं जातं? मुक्ती हा शब्द अनेक वेळेला मोक्षाचा पर्यायवाची म्हणून वापरला जातो, पण इथे मोक्ष शब्द प्रत्यक्ष आल्यामुळे मुक्ती शब्दाने मोक्षाचं ग्रहण करायचं नाही. मुक्तिस्तु द्विविधा प्रोक्ता. मुक्ती दोन पद्धतीने सांगितलेली आहेत. एक कैवल्य पददात्री म्हणजे मोक्ष, आणि दुसरी हरिप्रिया अर्थात भगवंताच्या भजनाकरता जी सांगितली जाते त्यालाही मुक्ती म्हटलं जातं. म्हणजे भगवंताचं भजन घडवून देण्यासाठी ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत त्या मुक्ती ज्ञानोबरायांच्या दर्शनाने प्राप्त होणाऱ्या आहेत. त्या मुक्ती कोणत्या कोणत्या आहेत? पहिली मुक्ती आहे सलोकता, दुसरी मुक्ती आहे समीपता, तिसरी मुक्ती आहे स्वरूपता आणि चौथी मुक्ती आहे सार्ष्टी. या ठिकाणी सायुज्याला मुक्ती म्हणून ग्राह्य घ्यायचं नाही, कारण सायुज्याचा विचार पहिलाच मोक्षामध्ये आलेला आहे. भगवंताचं भजन करण्यासाठी या चार मुक्ती सांगितल्या जातात. म्हणजे भगवंताच्या लोकाला जाणं म्हणजे सलोकता, भगवंत ज्या लोकामध्ये राहतायत त्या लोकाला जाणं म्हणजे सलोकता. आता ही सलोकता मुक्ती ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने प्राप्त होणारी आहे. म्हणजे भगवंत ज्या लोकामध्ये राहतायत तो लोक आहे वैकुंठ, आणि वैकुंठ धामामध्ये आपल्याला राहायला मिळणार हे ज्ञानोबरायांच्या दर्शनाने होणार आहे. जो कोणी ज्ञानोबरायांचं या भूमीवरती दर्शन घेईल तो नामदेवराय समाधीमध्ये सांगतात की तो अगदी सहज टाळी वाजवत वाजवत धन्य धन्य धरातळी जोयाचे दृष्टी निहाळी तो वाचेला टाळी वैकुंठ भुवनाची धन्य धरातळी जोयाचे दृष्टी निहाळी तो धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. या भूमीवरती ते लोक धन्य आहेत की जे ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. धन्य धन्य धरातळी जे याते दृष्टी निहाळी. मग ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर तिथे लाभ सांगितला तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. तो वैकुंठ भुवनाला प्राप्त होईल. वैकुंठ भुवनाला प्राप्त होईल म्हणजेच त्याला पहिली मुक्ती मिळेल, तो सलोकता मुक्तीला प्राप्त होईल. म्हणजे ज्ञानोबरायांच्या दर्शनाने सलोकता मुक्ती प्राप्त होणार. दुसरी बाजूने थोडासा विचार करा. सलोकता मुक्ती प्राप्त करणं म्हणजे वैकुंठाला जाणं. आता वैकुंठाला कोणी असं म्हणेल की आम्हाला वैकुंठ धामाला जाण्याची इच्छा नाही. मग आता ज्ञानोबरा इथे जे समाधीमध्ये बसलेले आहेत ते भगवंताचं नित्य नामचिंतन करतायत. ज्ञानदेवे घेतले दान
हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. म्हणून ज्ञानोबरायांच्या संकीर्तनाचा परिणाम असा होतो, कही एखादेनी वैकुंठा जावे, तीही वैकुंठची केली आघवे. ज्ञानोबरायांच्या भजनाने ही सगळी भूमीच वैकुंठ स्वरूप झालेली आहे. आणि वैकुंठ स्वरूप झाल्यामुळे ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनासाठी जो येईल तो येत असताना मुळामध्ये इथं येईल, म्हणजेच वैकुंठ धामामध्ये येईल. आणि वैकुंठ धामामध्ये येईल म्हणजेच त्याला सलोकता मुक्तीची प्राप्ती होईल. म्हणजे सलोकता मुक्ती ज्ञानोबरायांच्या दर्शनाने प्राप्त होणारी आहे. या भूलोकावरती त्याला वैकुंठ माना, अथवा वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासे म्हणून साक्षात वैकुंठाला जाईल असाही अर्थ घ्या. दोन्ही बाजूने ज्ञानोबरायांच्या दर्शनाने आपल्याला सलोकता नावाच्या मुक्तीची प्राप्ती होणार आहे. दुसरी मुक्ती सांगितली जाते सलोकता झाल्यानंतर समीपता. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहायला मिळणे. समीप म्हणजे जवळ. समीपता नावाची मुक्ती ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने कशी प्राप्त होणार आहे, तर ज्ञानोबरायांच्या जवळ स्वतः भगवान परमात्मा नित्य विराजमान आहे. ज्ञानोबरायांच्या जवळ जिथे ज्ञानोबराय बसलेले आहेत तिथे भगवंत नित्य निवास करतायत. मग आपण जर ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेलो तर ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेल्यानंतर समाधीजवळ जर भगवंत आहे तर आपलं जाणं ज्ञानोबरायांच्या जवळ झाल्यानंतर भगवंताच्याही जवळ झालं की नाही, कारण भगवान तिथंच आहेत. म्हणजे आपण ज्ञानोबरायांच्या जवळ गेलो म्हणजेच भगवंताच्या जवळ गेलेलो आहे. एक नियम आहे, संबंधे सती संबंध सत्वम. ज्याच्याशी आपण संबंध केलेला आहे त्याचा ज्याच्याशी संबंध असतो त्याच्याशी आपला संबंध होतो. जसं एखाद्या झाडाला वरती फळ लागलेलं आहे आणि त्या फळाला आपल्याला धरायचं आहे, पण मग फळाला धरण्यासाठी आपण अगोदर काय करतो, खोड धरतो. खोडाचा संबंध फांदीशी आहे, फांदीचा संबंध फळाशी आहे आणि आपला संबंध खोडाशी आहे. मग खोडाकडून फांदीकडे, फांदीकडून फळाकडे हा जसा प्रवास आहे तसं ज्ञानोबरायांसाठी भगवंत या ठिकाणी नित्य निवास करतायत. मग आपण ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी गेलो की तिथे असलेल्या भगवंताच्या जवळ आपल्याला जायला मिळतं, म्हणजे समीपता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होते. ही दुसरी मुक्ती आहे. त्यानंतर तिसऱ्या मुक्तीचा विचार सांगितला जातो की ज्याच्यामध्ये सारूप्य आहे. सारूप्य म्हणजे भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होणं. भगवंताचं भजन केल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होते. भगवंताचं जसं चतुर्भुज स्वरूप आहे तसं चतुर्भुज रूप आपल्याला प्राप्त होतं. पण हे सारूप्य मिळत असताना सगळंच्या सगळं भगवंतासारखं रूप आपल्याला मिळतं असं नाही. भगवंताच्या वक्षस्थळावरती जे श्रीवत्सलांछन आहे ते सारूप्यामध्ये मिळत नाही. भगवंताच्या कंठामध्ये असलेला जो कौस्तुभ आहे तो कौस्तुभ आपल्याला मिळत नाही. भगवंताच्या छातीवरती श्रीवत्सलांछन चिन्ह आहे. श्रीवत्सलांछन म्हणण्याचा हेतू असा आहे की तिथे स्त्री आहे. स्त्री म्हणजे अशी उभी रेषा आहे सुवर्णाची, ज्यामध्ये लक्ष्मी मातेचा निवास आहे. जेव्हा भृगु ऋषी भगवंताकडे रागाने आले आणि भृगु ऋषी जेव्हा भगवंताच्या छातीवरती लात मारण्यासाठी सरसावले तेव्हा भगवंताने काय केलं, मिया लक्ष्मी डावलोणी केली परवती, फेडिला कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखाती चरण रजा. भृगु ऋषींच्या पदचिन्हाचा आपल्या छातीवरती ती रजक्कण संतांचे प्राप्त व्हावेत याच्यासाठी भगवंताने आपली छाती पुढं केली. त्या छातीचं लांछन भगवंताच्या छातीवरती आहे, म्हणजे पायाचं चिन्ह आहे. आणि त्याच पायाच्या चिन्हामध्ये श्री म्हणजे लक्ष्मी माता सुद्धा आहे. म्हणून श्री म्हणत असताना लक्ष्मी माता आणि लांछन म्हणत असताना भृगु ऋषींचं पदचिन्ह, त्याला श्री वत्सलांछन असं म्हटलं जातं. तर हे श्री वत्सलांछन असलेली जी खूण आहे ती खूण स्वरूपतेमध्ये प्राप्त होत नाही. गळ्यामध्ये जो कौस्तुभ आहे तो कौस्तुभ मिळत नाही. बाकी भगवंताच्या सारखं चतुर्भुज रूप या स्वरूपता नावाच्या मुक्तीमध्ये प्राप्त होतं. ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी जे जातात, समाधीचं जे दर्शन घेणार आहेत, समाधीच्या दर्शनाने त्यांना स्वरूपता नावाच्या मुक्तीचा लाभ प्राप्त होणार आहे. ज्ञानोबराय या सगळ्या सृष्टीमध्ये या धरतीवरती
ह्या सृष्टीमध्ये खरंच ते लोक धन्य आहेत की जे या ठिकाणी येऊन भगवंताचं संकीर्तन करतात. धन्य धन्य सृष्टी हा धन्य धन्य सृष्टी पुरमाई तळी वैष्णव मेळी कीर्तन करे वैष्णव मेळे ते चतुर्भुज नर होती, ते चतुर्भुज नर होती, ते चतुर्भुज नर होती, ते चतुर्भुज नर होती. हा धन्य धन्य सृष्टी धन्य धन्य सृष्टीतळी अलंकापूर महितळी कीर्तन करिता वैष्णव मेळी ते चतुर्भुज नर होती. या भूमीवरती अलंकापूर अत्यंत धन्य आहे. जे कोणी अलंकापूर क्षेत्रामध्ये कीर्तन करतात, वैष्णवांच्या मेळ्यामध्ये कीर्तन करिता वैष्णव मेळी ते चतुर्भुज नर होती. चतुर्भुज नर होती म्हणजे काय होतं? म्हणजे स्वरूपता नावाच्या मुक्तीची त्यांना प्राप्ती होते. चतुर्भुज होणं म्हणजे भगवान जसे चतुर्भुज आहेत त्या पद्धतीने सशंख चक्रम सकिरीट कुंडलम या पद्धतीने भगवंताच्या रूपाची प्राप्ती होते. म्हणजे ही तिसरी मुक्ती ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने प्राप्त होणारी आहे, म्हणजे स्वरूपता प्राप्त होते. त्यानंतर चौथी मुक्ती आहे जिला आपण सार्ष्टी म्हटलं. सार्ष्टी म्हणजे भगवंताप्रमाणे ऐश्वर्याची प्राप्ती होते. ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाला जर आपण गेलो तर ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दर्शनाने आपल्याला भगवंताचं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य प्राप्त होतं. निळोबरा वर्णन करतायत की भगवान आपल्या भक्तांचे अशा पद्धतीने सोहळे करतात, अशा पद्धतीचे उपचार करतात. देवे भक्ता लागे उपचार मानिले, देवे भक्ता लागे उपचार मानिले, शांती सुखासने माने पैसे जमिले, तन्मयाची छत्र धरणी तन्मयाची छत्रे गौरवी, दरबाराती झाले ज्ञान संपत्तीचे दरबाराती झाले, ज्ञान संपत्तीच्या दरबाराती झाले. हा सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने. देवी भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी मागे बैसविले, धरोणी तन्मयाची छत्रे गौरविले, म्हणे सुखी राज्य करा त्रिभुवनी, माझे ऐश्वर्य सर्वांग लेवणी. भगवंत आपल्या भक्तांसाठी आपलं ऐश्वर्य देतात. मग ज्ञानोबरायांच्या दर्शनासाठी जे येतात त्यांना या सार्ष्टी मुक्तीची प्राप्ती होते, म्हणजे ऐश्वर्याची प्राप्ती होते. भगवंताप्रमाणे सगळं सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं. पण हे सामर्थ्य प्राप्त होत असताना एक गोष्ट मात्र प्राप्त होत नाही. भगवंताचं सृष्टी उत्पत्तीचं आणि सृष्टीच्या प्रलयाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य मात्र सार्ष्टी मुक्तीमध्ये मिळत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. मग ज्ञानोबरायांच्या दर्शनाने, ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने या विश्वाला मुक्तीची प्राप्ती होणार आहे. मोक्ष मुक्ती या दोन गोष्टी प्राप्त झाल्या. त्यानंतर भगवान नामदेवरायांना सांगतायत रिद्धी सिद्धी. लौकिक असलेल्या ज्या रिद्धी सिद्धी आहेत त्या रिद्धी सिद्धींची सुद्धा ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने प्राप्ती होते. रिद्धी कशाला म्हटलं जातं? संस्कृतमध्ये मूळ शब्द आहे वृद्धी आणि या वृद्धी शब्दाचा अपभ्रंश आहे रिद्धी.
शब्द आपण वापरतो समृद्धी. समृद्धी, वृद्धी म्हणजे रिद्धी म्हणजे आपल्या संपत्तीची अशा पद्धतीने भरभराट होणे की जी लौकिक कोणत्याही उपायाने झालेली नाही. अलौकिक मार्गाने प्राप्त झालेली संपत्ती की जी धर्ममूलक आहे, अधर्ममूलक नाही. संपत्ती वाढत असताना धर्ममूलक आणि अधर्ममूलक अशा दोन पद्धतीने वाढते. धर्ममूलक म्हणजे सन्मार्गाने प्राप्त झालेली संपत्ती आणि अधर्ममूलक म्हणजे अधर्माने प्राप्त झालेली संपत्ती. अधर्माने प्राप्त झालेली संपत्ती दुःख देते, रोग देते, पीडा देते. आणि धर्म मार्गाने म्हणजे योग्य मार्गाने आलेलं जे धन आहे ते मात्र आपल्या उद्धाराला कारण ठरतं, आपल्या सुखाला कारण ठरतं. रिद्धीने संपत्तीची वाढ होते ती अधर्ममूलक नाही तर धर्ममूलक आहे. उदाहरणाने विचार करा, जसं एखाद्याजवळ काहीच धन नसावं पण त्याला परीस सापडावा. आता परीस सापडल्यानंतर त्या परीसापासून लोखंडाला लावल्यानंतर सोनं होणार आहे. हे जे त्याला सोनं प्राप्त होणार आहे ते चोरीचं आहे का? नाही. इतर कोणाचं लोवाडलेलं आहे का? नाही. बरं मग त्याने कष्ट करून मिळवलेलं आहे का? नाही. त्याला प्राप्त झालेल्या परीस नावाच्या पदार्थापासून अलौकिक पद्धतीने त्याचं संपत्ती जी वाढली त्या संपत्तीला रिद्धी असं म्हटलं जातं. म्हणून ज्ञानोबरायांच्या दर्शनाने रिद्धी प्राप्त होणार आहे म्हणजे अलौकिक पद्धतीने संपत्तीची वाढ होणार आहे. तुम्ही तुकोबरायांच्या चरित्रामधला प्रसंग पहा. तुकोबरायांनी तीर्थयात्रेचा महिमा सांगायला सुरुवात केली की जर तुम्ही जोपर्यंत तुमच्या हातापायामध्ये जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी तव तो तीर्थयात्रे जाये, आपुले स्वयीत पाहे चुको नको. तीर्थयात्रेला जाण्यासंबंधीचा उपदेश केला. कोणीतरी ऐकला आणि तुकोबरायांच्या जवळ आला, महाराज तुम्ही तीर्थयात्रेला जायला सांगता, मलाही तीर्थयात्रेला जायचंय. तुकोबराय म्हटले मग अडचण काय? त्याने सांगितलं अडचण ही आहे की माझ्याजवळ पैसे नाही, त्यामुळे तुम्हीच काहीतरी पैशाची व्यवस्था करा. तुकोबरायांनी एक नाणं काढून त्याच्याकडे दिलं आणि सांगितलं हे घे एक नाणं आणि याच्यावरती चारधाम यात्रा करून ये. आता एका नाण्यावरती चारधाम यात्रा कसं करता येणं शक्य आहे? त्याने सांगितलं महाराज काय चेष्टा करता, याने काय होणार आहे? तुकोबरायांनी सांगितलं हे तुझ्या व्यवहारातलं नाणं नाही, हे मी दिलेलं नाणं आहे. खर्च करायचा आणि त्याच्यातून पुन्हा एक नाणं काढून ठेवायचं. त्या नाण्यापासून परत खर्च करण्यासाठी तुला पाहिजे तेवढं त्याच्यातून भेटत राहील आणि यात्रा करून आल्यानंतर हे नाणं माझं मला परत दे, सांगायचा भाव असा. या पद्धतीने प्राप्त होणारी जी संपत्ती आहे त्याला रिद्धी असं म्हटलं जातं. ज्ञानोबरायांच्या दर्शनाने रिद्धीची प्राप्ती होते. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये जो पिंपळ आहे तो पिंपळच मुळात सुवर्णाचा पिंपळ आहे की ज्या ठिकाणी लक्ष्मी माता नित्य निवास करते. जो कोणी या सुवर्ण पिंपळाला रोज नियमाने सप्त प्रदक्षिणा करील त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता त्याला प्राप्त होते. सुवर्णाचा अश्वत्थ, सुवर्णाचा अश्वत्थ, नित्य प्रदक्षिणा सप्त, नित्य प्रदक्षिणा सप्त, तरी आगाध पुण्य त्वरित, तरी आगाध पुण्य त्वरित, पूर्वज वैकुंठाची जात 42 सहित, पूर्वज वैकुंठाची जात 42 सहित, पूर्वज वैकुंठाची जात 42 सहित, पूर्वज वैकुंठाची जात सहित. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सप्त प्रदक्षिणा केल्यानंतर श्री म्हणजे लक्ष्मी त्याला सोडत नाही, त्याला कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. रिद्धी ज्ञानोबरायांच्या दारामध्ये आहे. सिद्धी सुद्धा आहे. सिद्धी कशाला म्हटलं जातं? सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धी. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्रकाम्य, वशित्व आणि ईशित्व याला अष्टमहासिद्धी म्हटलं जातं. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी आहेत. संतांचं वर्णन करत असताना संतांच्या दारामध्ये रिद्धी सिद्धी आहेत हे सांगण्याचा हेतू हा आहे की संत या रिद्धी सिद्धींना आतमध्ये घेत नाही. संत प्रेम सुखाची इच्छा करतात आणि या रिद्धी सिद्धी दारामध्ये कर जोडून उभ्या राहतात. या वैष्णवांचे घरे, या वैष्णवांचे घर,
सिद्धीद्वारी रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती कर जोडून तिष्ठती या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी कर जोडून तिष्ठती कर जोडून तिष्ठती या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडोनी तिष्ठती. म्हणून रिद्धी सिद्धी दारामध्ये आहेत आणि ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाताना आपल्याला दारातूनच जावं लागणार. त्यामुळे दारातून जात असतानाच याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणून हे सगळे लाभ किती झाले? मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती 4 प्राप्त होतात, रिद्धी सिद्धी प्राप्त होते आणि पुढे पाहता समाधी. ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं की आपल्याला समाधी सुद्धा प्राप्त होते. जसं समाधी पाहिल्यानंतर म्हणजे पाहण्या क्रियेशी समाधीचा संबंध आहे, तसा समाधी हा स्वतंत्र लाभ सुद्धा आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन जर आपण घेतलं तर ज्ञानोबरायांच्या सारखी समाधी आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा ज्ञानोबरायांचा महिमा आहे. संत आपल्या दर्शनासाठी येणारे जे कोणी आहेत त्यांना आपल्यासारखं करतात म्हणजे आपल्या स्वरूपाशी एकरूप करतात. मग ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने कोणाला समाधी प्राप्त झाली? उदाहरणाने सांगायचं झालं तर ज्ञानोबरायांचं अष्टक ज्यांनी लिहिलं ते सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आपण गोपाळपुरामध्ये जर जाल तर गोपाळपुरामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं मंदिर आहे की जे ज्ञानोबरायांचे परम आराधक भक्त होते. ज्ञानोबरायांच्या नगरीमध्ये अलंकापूर क्षेत्रामध्ये 12 वर्ष त्यांचं वास्तव्य घडलं. त्यांनी ज्ञानोबरायांच्या दर्शनातून त्याच पद्धतीने संजीवन समाधीचा लाभ प्राप्त करून घेतला. म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची गोपाळपुरामध्ये जी समाधी आहे ती समाधी सुद्धा संजीवन समाधी आहे. सांगण्याचा भाव असा की ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनातून समाधीचा सुद्धा लाभ प्राप्त होणार आहे. भगवान परमात्मा एक एक लाभ नामदेवरायांना सांगतायत की ज्ञानोबराय जे समाधीत बसलेत ते व्यर्थ बसलेले नाहीत, तर या सगळ्या विश्वाला मोक्ष प्राप्त करून देता यावा, मुक्ती प्राप्त करून देता यावी, रिद्धी सिद्धी प्राप्त करून देता यावी, समाधी प्राप्त करून देता यावी, या पद्धतीचे लाभ घडवून देण्यामध्ये समर्थ असल्यामुळे ज्ञानोबराय समाधीमध्ये बसलेले आहेत. जसं जसं नामदेवरायांनी हे ऐकावं, भगवंताने हे वर्णन करावं, हे सगळं वर्णन भगवान करतायत आणि नामदेवराय इतक्या प्रेमाने त्याचं श्रवण करतायत. अभंगाच्या 2ऱ्या चरणात ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा. ऐके नाम देव आवडी, ऐके नाम देव आवडी, ऐके नाम देव आवडी, ऐके नाम देव आवडी. ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा.
ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडी. ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाचे असे सगळे लाभ भगवंत सांगतायत आणि नामदेवराय आवडीने ऐकतायत. श्रोता आवडीने कधी ऐकतो? त्याच्यासाठी काही गोष्टी जुळून याव्या लागतात. पहिला महत्त्वाचा मुद्दा, जो सांगणारा आहे तो आवडीचा असावा लागतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जो विषय सांगितला जात आहे तो विषयही आवडीचा असावा लागतो. त्यानंतर श्रोता ते आवडीने श्रवण करतो. सांगणारा अपरिचित असेल, सांगणाऱ्याचं आपलं जर भांडण असेल, त्याचं आणि आपलं पटतच नसेल, तर तो कितीही आपल्याला चांगलं ब्रह्मज्ञान सांगू लागला तरी आपण मात्र काही ऐकत नाही. आपण सांगतानाच ऐकतानाच असं म्हणतो, तो जर सांगायला असेल तर आम्ही ऐकायला येणार नाही. म्हणजे जो सांगणारा आहे तो आवडीचा असावा लागतो. नामदेवराय आवडीने ऐकतायत कारण सांगायला स्वतः भगवंत परमात्मा पंढरीनाथ आहे. नामदेवरायांची अत्यंत आवड आहे भगवंताच्या ठिकाणी. भगवंताचे नामदेवराय लढीवाळ भक्त आहेत म्हणून सांगणारा आवडीचा आहे. बरं, ज्या विषयाची चर्चा चालू आहे ते ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबरायांच्या समाधीचा महिमा सांगणं चालू आहे. मग जर समाधीचा महिमा सांगणं चालू असेल तर ज्ञानोबराय सुद्धा नामदेवरायांच्या अत्यंत आवडीच्या आहेत. म्हणजे विषय आवडीचा आहे. कधी कधी सांगणारा आवडीचा असतो, पण सांगणाऱ्याने विषय जर आवडीचा सांगितला नाही तर लोक ऐकत नाहीत. बऱ्याच वेळेला श्रोत्यांना अशी सवय लागलेली असते की ते अगोदरच मनात धरण करून येतात की आज आम्हाला भरपूर काहीतरी संसारातलं हसायला काहीतरी ऐकायला मिळेल. पण त्या पद्धतीचं जर ऐकायला मिळालं नाही तर पटापटा माना टाकायला सुरुवात करतात. म्हणजे विषय सुद्धा आवडीचा असला पाहिजे. नामदेवराय ही सगळी चर्चा ऐकतायत, त्याचं कारण आहे ही सगळी चर्चा ज्ञानोबरायांच्या संबंधी आहे, समाधी संबंधी आहे. त्यामुळे नामदेवराय अत्यंत आवडीने ऐकतायत. अर्जुनाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे की अर्जुन कशा पद्धतीने ऐकतोय. आधीच विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, भक्तराज किरीटी परिससु असे. ज्ञानोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा भगवान कुरुक्षेत्रावरती गीता सांगतायत तेव्हा ती गीता अर्जुन अत्यंत आवडीने ऐकतोय. कारण गीता विवेकाची गोठी आहे, म्हणजे तिच्यामध्ये विचार आहे. आणि अर्जुनाला त्या ठिकाणी काय करू आणि काय करू नको असा भ्रम निर्माण झाल्यामुळे त्याला विवेक ऐकण्याची इच्छा होती. त्याच्यामध्ये सांगणारे भगवान श्रीकृष्ण होते, त्यामुळे अर्जुन अत्यंत आवडीने ऐकत होते. त्याप्रमाणे इथे ओवीमध्ये थोडंसं रूपांतरण करून सांगायचं जर झालं तर आधीच ज्ञानोबाची गोठी, वरी प्रतिपादी पांडुरंग जगजेठी, भक्त शिरोमणी प्रेममूर्ती परिसतसे. अगोदर ज्ञानोबरांची ही गोष्ट आहे. सांगणारे परमात्मा पंढरीनाथ आहे. मग भक्त शिरोमणी प्रेममूर्ती नामदेवराय का ऐकणार नाहीत? ते अत्यंत आवडीने ऐकतायत. आवडीने ऐकण्याचं लक्षण हे आहे की त्यावेळेला देशाचं, काळाचं, अवस्थेचं भान न राहणे म्हणजे आवडीने ऐकणे. जर आपल्याला आपले हातपायी, पाठण, कंबर, गुडघे, रग लागलेली आहे असं जाणवत असेल तर समजून चालायचं आवड कुठंतरी कमी आहे. घड्याळाकडे लक्ष जात असेल तर समजून चालायचं आवड कुठंतरी कमी आहे. कुठं बसलेलो आहोत, कोणत्या अवस्थेत आहोत हे जोपर्यंत आपल्या लक्षामध्ये येत आहे तोपर्यंत आवडीने श्रवण चालू आहे असं म्हणता येत नाही. श्रोता आवडीने ऐकू लागला की तो देहाशी संबंधित राहत नाही, काळाशी संबंधित राहत नाही, देशाशी संबंधित राहत नाही. अर्जुन जेव्हा गीता श्रवण करत होते तेव्हा आपण कुरुक्षेत्रावरती आहोत हा विचार नाही, किती वेळ चाललेला आहे हा विचार नाही. भगवंत सांगता आहेत आणि आपण ऐकतो आहे याच्यामध्ये देहाचा कशाचाही विचार नाही. त्याला आवडीने ऐकणं असं म्हटलं जातं. नामदेवराय आवडीने ऐकतायत कारण विषय आवडीचा आहे. ज्ञानोबराय विश्वकल्याणासाठी समाधीमध्ये बसलेले आहेत आणि ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने विश्वाला इतके सगळे लाभ प्राप्त होत आहेत. हे सगळं नामदेवराय जेव्हा आवडीने ऐकतायत, श्रोता आवडीने ऐकू लागला की वक्ता सुद्धा आवडीने सांगू लागतो. मग भगवंताने सुद्धा एवढेच लाभ सांगितले असं नाही, तर भगवंताने अजून ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाने काय काय लाभ होत आहेत
ते लाभ अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितले आहेत. दर्शने नासी व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञान देवा ऐसा सवंगडा ज्ञान देवा ऐसा लाभ सांगे देवा ऐसा लाभ सांगे देवा ऐसा सवंगडा देव ऐसा सवंगडा ज्ञान देव ऐसा लाभ सांगे देव ऐसा लाभ सांगे देव दर्शने नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. भगवंत नामदेवरायांना सांगतायत की जो कोणी ज्ञानोबरायांच्या दर्शनाला येईल, ज्ञानोबरायांच्या दर्शनाने दर्शने नासे व्याधी, त्याची व्याधी निवृत्त होईल, त्याची पीडा निवृत्त होईल. अशा पद्धतीचे ज्ञानोबराय सवंगडी आहेत. आता व्याधी आणि पीडा निवृत्त होते कशा पद्धतीने? थोडक्यामध्ये आपण याचा विचार करा. ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर व्याधी निवृत्त होते. कोणाची व्याधी निवृत्त झाली? ज्ञानोबरायांच्या चरित्राचा विचार आपण करा. जयसिंग नावाचा एक राजपुत्र होऊन गेला. म्हणजे एका राजाला सारख्या मुली व्हायच्या, एका पाठोपाठ एक 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्यानंतर त्याने राणीला असं दम देऊन सांगितलं की जो 10वा आहे तो मुलगाच झाला पाहिजे. तो जर मुलगा झाला नाही तर मी तुला जिवंत ठेवणार नाही. मोठी सगळी अडचण निर्माण झाली. राणी प्रसूत झाली आणि 10व्याने सुद्धा मुलगीच झाली. पण राजाची भीती वाटत असल्यामुळे तिने निरोप असा पाठवला की आपल्याला मुलगा झालेला आहे. राजाला सांगितलं मुलगा झालेला आहे. राजा मुलाला पाहण्यासाठी येणार. पण राणीने असं कारण सांगितलं की तो जोपर्यंत लग्नाचा होत नाही तोपर्यंत वडिलांनी त्याचं तोंड पाहू नये असं ज्योतिषांचं सांगणं आहे. त्यामुळे त्याचं तोंड कोणीच पाहिलं नाही पाहिजे, नाहीतर अरिष्ट निर्माण होऊन त्याचे प्राण जातील. मग आता असं सांगितल्यानंतर राजाने विचार केला, इतक्या दिवसानंतर प्रयत्नाने का होईना झालेला आहे, मग लग्नाच्या वेळेलाच आपल्याला तोंड पाहायला मिळेल म्हणून लपवून तिने मुलगी असताना सुद्धा मुलगा झालाय असं खोटं सांगून त्या पद्धतीने तिला मुलाचेच कपडे घालायचे, कोणामध्ये जाऊ द्यायचं नाही, त्या पद्धतीने वाढवायचं, असं करत 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 शेवटी लग्नापर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं. लहान वयामध्ये लग्न होत होती. मग आता लग्नापर्यंत गेल्यानंतर बोहल्यावरती उभी राहिली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो मुलगा नव्हता, ती मुलगीच होती. दोघे सुद्धा मुलीच आहेत. त्याने मात्र विचार केला की आता आपण मुलगी आहोत. आईकडे गेला आणि सांगितलं की आत्तापर्यंत तू खोटं बोललीस, पण आता करायचं काय? लग्न माझं झालेलं आहे, मी तर मुलगी आहे, मग करायचं काय? म्हटल्यानंतर तिने सगळा प्रसंग सांगितला की तू जर मुलगा आहे असं जर मी खोटं सांगितलं नसतं तर त्याच वेळेला आपले प्राण गेले असते. माझ्या नवऱ्याने मला मारलं असतं, प्राणहनन केलं असतं. प्राणाची सुटका व्हावी म्हणून त्यावेळेला मी खोटं बोलले आणि आजपर्यंत मी खोटं बोलत आलेले आहे. त्या मुलीला इतकं वाईट वाटलं आणि मग त्यावेळेला ती मुलगी निघाली. आपला हा शरीर संपवावं, प्राण द्यावेत, कारण तसंही आपण सापडलो तर प्राण जाणारच आहे. म्हणून अरण्यामध्ये प्राण देण्यासाठी ही मुलगी गेली आणि एका झाडाला रशी बांधून फास लावणार एवढ्यात भजन कानावरती आलं. भजन कानावरती आलं. सगळा जो गणवेश होता तो मुलाचाच होता. आणि भजन कानावरती ज्ञानोबाराय, नामदेवराय आदी करून संत सगळे तिथून चाललेले आहेत. त्या मुलाच्या वेशामध्ये असलेल्या मुलीने विचार केला की आता आपण असंही आत्महत्या करण्यासाठी आलोच आहोत. इथं कोणाचं भजन चाललंय, कोण दिंडी घेऊन आले, त्यांचं दर्शन जाऊन घ्यावं म्हणून मुलाच्या वेशामध्ये असलेली ती मुलगी ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी गेली. आणि ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी तिला
बाबा म्हणून बाळ म्हणून हाक मारली. बाळ म्हणून हाक मारल्यानंतर तिने ती उभी राहिली आणि सांगितलं की महाराज, मी वेशामध्ये जरी मुलाच्या असले तरी मी मुलगा नसून मुलगी आहे. ज्ञानोबरायांचं सामर्थ्य किती आहे. आजपर्यंत तिला जी स्त्रीत्वाची व्याधी जडली होती, ती स्त्रीत्वाची व्याधी ज्ञानोबरायांना पाहिल्यानंतर एका क्षणामध्ये ज्ञानोबरायांनी स्त्री असलेली जी होती तिचा पुरुष निर्माण जी केला. निमिष मात्रे देह पालटिला. ही निमिष मात्रे देह पालटेला. जी निमिष मात्रे देह पालटिला. ही निमिष मात्रे देह पालटेला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. 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 जे निमिष मात्रे देह पालटविला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्रीत्वाची व्याधी घालवून त्याला पुरुष रूप प्रदान करून दिलं ज्ञानोबरायांनी. हे ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आहे. अजून ज्ञानोबरायांनी काय केलं, ज्ञानोबरायांच्या दर्शनाने जशी व्याधी जाते तसं ज्ञानोबरायांच्या दर्शनाने पीडा सुद्धा जाते. व्याधी जाते. व्याधीचा विचार जर करायचा झाला तर आपण सद्गुरू श्री जोग महाराजांचं चरित्र पहा. जेव्हा सद्गुरू श्री जोग महाराजांचे जे मोठे बंधू होते त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर बंधूंचा वियोग सद्गुरू श्री जोग महाराजांना सहन होईना. इतकं दुःख झालं. त्यातून निद्रानाशाचा रोग जडला. 3 महिने झोप लागेना. त्यानंतर राहुरीजवळ एक योगी होता. त्याच्याजवळ योगाभ्यास करण्यासाठी महाराज गेले आणि योगाभ्यास करण्यासाठी गेल्यानंतर योगाचा दुष्परिणाम असा झाला की नाडीचा एक ठोका कमी पडू लागला. योग्याने असं सांगितलं की आता हे दुरुस्त करणं योग्य नाही, आपण लवकरच गतप्राण व्हाल. असं म्हटल्यानंतर सद्गुरू श्री जोग महाराज निघाले. आळंदीला आले. ज्ञानोबरायांच्या समाधीसमोर धरणं धरलं आणि समाधी समोर धरल्यानंतर जो नाडीचा ठोका कमी पडत होता, जी व्याधी जडलेली होती, परिणाम असा झाला ज्ञानोबरायांचं दर्शन घडलं. ज्ञानोबरायांचं दर्शन घडलं. ज्ञानोबरायांनी डोक्यावरती हात ठेवला आणि सद्गुरू श्री जोग महाराजांना सांगितलं, तू कथा कीर्तन करत जा. ज्ञानोबरायांच्या आदेशानुसार महाराजांनी कीर्तन प्रवचन करायला सुरुवात केली. म्हणजे हा नाडीच्या ठोक्याची व्याधी सुद्धा गेली आणि तिथून पुढे एवढं मोठं कार्य सद्गुरू श्री जोग महाराजांच्या द्वारे निर्माण झालं. ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाचं हे फळ आहे. म्हणून नामदेवराय सांगतायत की ज्ञानोबरायांच्या दर्शनाने व्याधीही जाणार आहे आणि पीडा सुद्धा जाणार आहे. पीडा म्हणजे असं विलक्षण पद्धतीने प्राप्त होणारं दुःख की जे दुःख काही केले आपल्याला घालवता येणं शक्य नाही. उदाहरण पाहायचं झालं तर आपण बाबाजी थावरे नावाचे जे होते ते गतप्राण झाले आणि गतप्राण झाल्यानंतर मेला. आता अंत्ययात्रा निघाली. ज्ञानोबराय येत आहेत. त्यांची जी पत्नी आहे, आता पती वियोगानंतर ती सती चालली होती. सती जात असताना त्या काळामधली प्रथा आहे, पतीबरोबर सती जाणं आहे. मग तिला होणारी पीडा किती भयंकर असेल याचा विचार करा. ज्ञानोबरायांना तिने पाहिलं, दर्शनासाठी गेली आणि गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी तिला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. सती जात असताना सौभाग्य अलंकारासह सती जावं लागतं. सौभाग्याचे अलंकार पाहून सौभाग्यवती भव आशीर्वाद दिल्यानंतर ती रडू लागली. बाकीच्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही सौभाग्यवती आशीर्वाद दिलेला आहे, पण हिच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि ही सती चाललेली आहे. ज्ञानोबरायांनी सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. परिणाम असा झाला की ज्याला अंत्ययात्रेसाठी ज्या प्रेताला चालवलं होतं ते प्रेत उठून उभं राहिलं, म्हणजे पुन्हा जिवंत झालं आणि त्यांनीच पुढे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. ते म्हणजे बाबाजी सच्चिदानंद बाबा असं त्यांचं नाव ठेवलं गेलं की ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव बाबाजी थावरे असं होतं. म्हणजे एवढी भयंकर पीडा सती जाण्याची जी त्या मातेला होणार होती, त्या पीडेमधून ज्ञानोबरायांच्या दर्शनाने तिची मुक्ती घडली
असे ज्ञानोबराय भगवान सांगतायत. ऐसा सवंगडा ज्ञानदेव. ज्ञानोबराय सवंगडी आहेत. सवंगडी म्हणजे सवेगडी, जे नेहमी बरोबर राहतात त्यांना सवंगडी असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक साधकाबरोबर बरोबर चालणारे आहेत. मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप. दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. जसं ज्ञानोबरायांनी वैराग्याचं वर्णन करत असताना असं सांगितलं की हे वैराग्य म्हणजे काय आहे. वितरागते सारिखा जोडोने ठेविला सखा, जो अवघिया भूमिका सवे चाले. त्याप्रमाणे साधकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये साधकाची सोबत ज्ञानोबराय कधीच सोडत नाहीत, असे ते सवंगडी आहेत. मग त्यांनी कोणाकोणाची सोबत केली. तीर्थयात्रेच्या प्रसंगामध्ये नामदेवरायांचे ते सवंगडी झाले. अनेक साधू संतांचे ज्ञानोबराय सवंगडी आहेत. मिळवेले मानदे वैष्णवांची. म्हणून तर सगळे साधू संत सेविती साधू संत मनोवेधीला माझा. ज्ञानोबरायांचं सेवन करतात, ज्ञानोबरायांची शरणागती करतात, कारण ज्ञानोबराय प्रत्येकाशी सख्यत्वाचा संबंध प्रस्थापित करतात. सख्याप्रमाणे प्रत्येकाला वागणूक देतात. म्हणून ज्ञानोबराय सवंगडी आहेत. या पद्धतीचा लाभ नामदेवराय सांगतायत. नामदेवरायांना भगवान सांगतायत. पुढे भगवान सांगतायत की ज्ञानोबरायांचं स्वरूप कसं आहे. तर ज्ञानोबराय हे प्रत्येकाला दान देणारे मापारी आहेत आणि ते या अलंकापूर क्षेत्रामध्ये नित्य संकीर्तन करतायत. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी. एका जनार्दनी मापारी. एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी. नाचतसे अलंकापुरी, नाचतसे अलंकापुरी. ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव. ऐसा लाभ सांगे देव. नाचतसे अलंकापुरी, नाचतसे अलंकापुरी. ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव. एका जनार्दनी मापारी नाचतसे अलंकापुरी. ज्ञानोबराय मापारी कसे आहेत आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये ते कशा पद्धतीने नृत्य करतायत याचा विचार पाहून वेळेत आपल्याला थांबायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. एका जनार्दनी मापारी नाचतसे अलंकापुरी. मापारी म्हणजे माप टाकणारा, जो आपल्या
झोळीमध्ये माप टाकतोय त्याला मापारी असं म्हटलं जातं. एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. जेव्हा एकनाथ महाराज ज्ञानोबरायांच्या स्वप्न दृष्टांतावरून कंठाला लागलेली मुळी काढण्यासाठी आले आणि त्यावेळेला या ठिकाणी सगळं अरण्य आहे. समाधी शोधली, कंठाला लागलेली मुळी काढली आणि दुसरा दिवस द्वादशीचा आहे. पण आता द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी जवळपास काहीही नाही. मग खायचं काय? द्वादशी सोडायची कशी? त्यावेळेला ज्ञानोबराय स्वतः वाणी झाले ज्ञानेश्वर वाणी, आली सामुग्री घेऊनी, पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हाशी. ज्ञानोबरायांनी स्वतः नाथ महाराजांना सामुग्री दिली, सगळं अन्नधान्य दिलं. म्हणजे ज्ञानोबराय वाणी झाले, व्यापारी झाले, माप टाकणारे झाले. संत आपल्या जीवनामध्ये संतांनी उघडलेलं जे काही भक्तीचं भांडार आहे, संत उदार उदार घातला दुकान देती आली असी दान. म्हणून प्रत्येक याचकाला दान देणारे ज्ञानोबराय आहेत आणि त्या दानाच्या मोबदल्यात काहीच न घेणारे, निरपेक्ष रूपाने दान देणारे असे हे संत ज्ञानोबराय आहेत. प्रत्येकाला ते या पद्धतीचा लाभ देतात. असे ज्ञानोबराय भगवंताच्या संकीर्तनामध्ये नित्य या ठिकाणी भक्तीचं नृत्य करतायत. म्हणून त्याच्यातून सर्व जीवांचं पाप नष्ट होऊन प्रत्येकाला भगवत दर्शनाचा आनंद प्राप्त होतोय. म्हणून या पद्धतीचे सर्व लाभ भगवंत नामदेवरायांना सांगतायत की जो ज्ञानोबरायांच्या दर्शनाला येणार आहे त्याला हे सगळे लाभ प्राप्त होणार आहेत. आणि हे लाभ मिळवून देण्यासाठीच ज्ञानोबराय समाधीमध्ये बसलेले आहेत. म्हणून ज्ञानोबरायांची ही जी समाधी आहे ही संजीवन समाधी आहे. म्हणून या संजीवन समाधीमध्ये संजीवनता आहे. जे कोणी येत आहेत त्यांना या पद्धतीचं सम्यक जीवन, या पद्धतीने सम्यक लाभ सर्वांना प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये असल्यामुळे सर्व विश्वाला तारणारी ही समाधी आहे. म्हणून या समाधी सोहळ्यासाठी भगवंत, सर्व देवी देवता, ऋषिगण गंधर्व आदी करून प्रतिवर्षी येतात. अनेक भाविक भक्त वारकरी येतात आणि ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाला संपन्न करतात. कारण या समाधीतून विश्वाचं कल्याण होणार आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या कृपेनेच आपल्यालाही हीच सद्बुद्धी व्हावी आणि ज्ञानोबरायांच्या समाधीवरची आपली निष्ठा, त्यांच्या चरणी असलेला भाव असाच उत्तर वृद्धिंगत होत जाऊन या पद्धतीचे लाभ आपल्या पदरामध्ये पडावेत अशी प्रार्थना ज्ञानोबरायांच्या चरणी करू आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी. नाचतसे अलंकापुरी, नाचतसे अलंकापुरी, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव.